जन्मदात्या वडिलांकडून मुलाचा खून झाल्याची घटना पुण्यात घडली आहे। तर दारूच्या व्यसनातून हे भीषण कृत्य घडलंय। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। पुणे शहरात दारूच्या व्यसनावरून होणाऱ्या कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटनेत वडिलांनीच आपल्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे। फुरसुंगी परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली असून आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। प्रशांत जमदाडे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर सुरेश जमदाडे असं अटक केलेल्या आरोपी वडिलांचं नाव आहे। मयत प्रशांत याला दारूचं तीव्र व्यसन होतं, त्यामुळे तो घरात नेहमीच वाद घालत असे, ज्यामुळे कुटुंबातील शांतता भंग पावत होती। घटनेच्या दिवशीही प्रशांत घरी दारू पिऊन आला आणि त्यानं आपल्या आई वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली। यावरून प्रशांत आणि वडील सुरेश यांच्यात जोरदार भांडण झालं। संतापलेल्या सुरेश यांनी प्रशांतला जमिनीवर पाडलं आणि कापडी रुमालानं त्याचा गळा आवळला। त्यानंतर त्यांनी प्रशांतचं डोकं जमिनीवर आपटलं, त्यामुळे त्याचा त्याच जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपी वडील सुरेश जमदाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमागील नेमकं कारण आणि इतर तपशील देखील तपासले जात आहेत। तर दारूच्या व्यसनानं एका कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पुणे।